अखेर टोकाई सहकारी साखर कारखान्याची विक्री होणार आहे। एफआरपीची रक्कम थकवल्यानं ही कारवाई होणार आहे। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपी आणि इतर रकमा थकवल्याच्या कारणावरून कारखान्यावर आरसीसीची कारवाई झाली असून या कारवाई अंतर्गत कारखाना विक्रीस काढण्यात आला आहे। त्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे। 5च्या जागी 15 गेली, 10 गेली, सहज 15 गेली, अजून काही बिल नाही, आमचं बिल नाही, काहीच नाही। आणि त्या दिवशी आम्ही घरी गेलो असता साहेबांनी सरळ सरळ सांगितलं की साहेब तुमचे पैसे देणं होत नाहीत आम्हाला। तर साहेबांना एवढं न सांगायला पाहिजे होतं। ज्यावेळेस 5 तारीख सांगितली, 5च्या जागी 10 जाऊ द्या, नंतर 28 येऊ द्या, आज परत 28 तारीख आहे, अजून 15 तारीख येऊ द्या। मग असं एकदम हात झटकून मोकळं होणं बरोबर नाही। या हिशोबानं सभासदांनी निवडून दिलं नाही आपल्याला। आमची सरकारकडे एकच मागणी आहे की बा जे गेल्या वर्षीची एफआरपी राहिली आणि या वर्षीची एफआरपी, कारखाना जर डबघाईत असेल तर शासनानं कारखान्याला मदत करण्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याला मदत करून शेतकऱ्याचं जे आता देणं आहे ते तात्काळ द्यावं। कारण शेतकरी खूप काय आर्थिक परिस्थितीत घासलेला आहे आणि मुलांचे शिक्षण आहेत, लग्न आहेत, आता लग्न सरे कुणाचे आहेर राहतात, काही राहतात। त्यामुळे शासनानं याची गंभीर दखल घ्यावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्याची व्यवस्था करावी।